सिस्टम बदलली पाहिजे, नॉट जस्ट रिझायनेशन, टू सेव्ह आवर फ्युचर. हा बरोबरच आहे. सरकार आमचं आहे, सरकारला आम्ही निवडून दिलंय. ते लोकांनी काय होऊन नाही करत सरकार, आम्ही त्यांना निवडून पाठवतो. आमचे प्रश्न त्यांनी मांडले पाहिजे, त्यांनी त्यांचे प्रश्न नाही मांडले पाहिजे. इतने जो स्टूडेंट्स ने सुसाइड किया है, इसकी आगे अकाउंटेबिलिटी कौन लेगा कि ये सब चीजें फिर से रिपीट नहीं होगी? हर बार क्या हमको प्रोटेस्ट करना पड़ेगा, रोड पर आना पड़ेगा सब चीजें रुकवाने के लिए? लेकिन फ्रेंड्स, मित्रों से जो फ्रेंड्स तक का था सफर 21 डेज बाद हुआ आफ्टर हिटिंग द जेनजीज विथ सो मच ब्रुटैलिटी. सगळ्यांच्या काळात झालं, आपण सुधारायला पाहिजे. जो आहे त्यांनी सुधारावं असं मला वाटतं आणि नक्कीच मोदींनी राजीनामा द्यावा असं मला वाटतं आणि चांगल्या माणसाच्या हातात सत्ता द्यावी. म्हणजे जो चांगला आणि खरंच मनापासून कुठल्या सत्तेत आहे त्याचं नाही, चांगल्या माणसापासून सुरुवात व्हावी. विद्यार्थ्यांचा जल्लोष सुरू झालेला आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांचं म्हणणं काय आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण जाणार आहोत एका चिमुरडीकडे की खरं तर या जल्लोषामध्ये या ठिकाणी दाखल झाले. तिचं म्हणणं काय, तिच्या पालकांकडून जाणून घेणार आहोत. इसको लेकर आप आ गए हो इधर, क्या करना चाहते हो? सर ये देखिए, हमने इसका लुक रानी लक्ष्मीबाई का दिया है और मेरा नाम हुसैन अंसारी, इसका नाम फातिमा. तो आप समझ सकते हो ये भी एक यूनिटी का मैसेज है सर. रानी लक्ष्मीबाई का जैसा आपने यहाँ पर उसको बनवा उसको तैयार करके यहाँ पर लाया है, जिस तरह से पेपर लीक हो रहे हैं, जिस तरह से उस एग्जाम में घोटाले हो रहे हैं, क्या कहोगे? सर ऐसा हुआ कि हम पे लाठीचार्ज हुई, टीयर गैस निकले, मगर कुछ भी निकले, मगर उनकी नीचे से कुर्सी तो हमने निकाल ली है. कुर्सी निकाल ली. लेकिन धर्मेंद्र प्रधान जी का कहना है कि ये जो हो रहा था उसके शुरुआत से वो उसके ऊपर ध्यान रख रहे हैं. तो सर ये काम हमारा है उनका है? एजुकेशन मिनिस्टर हुआ है, हम नहीं है. तो उनका काम बनता है हर चीजों का स्टार्टिंग से ध्यान रखना, इवन जयंतियों के बारे में भी ध्यान रखना. वो हमारे फ्यूचर के लिए ध्यान रखे क्योंकि वो मिनिस्टर है, वो हमारी तरह नॉर्मल पब्लिक नहीं है. बट लेकिन हाँ, पावर तो हमारे पास ही है. सिस्टम के बारे में क्या लगता है? सिस्टम जो सर अभी देखिए शुरुआत हुई है, अभी आगे देखिए सिस्टम को हम लोग क्या इम्प्रूव कर सकते हैं. जेनजी स्पेशली. तुझ्याकडे होतो, तू सुद्धा इकडे आलीस, आता मध्ये पोस्टर्स घेऊन आले, काय त्या पोस्टरवर? मी इथे लिहिलंय स्टुडंट डिझर्व फेअरनेस नॉट पेपर लीक. नीटचे स्टुडंट्स एवढे प्रॅक्टिस करतात, स्टडी करतात 12 to 14 आवर्स, त्यांची सगळी मेहनत डुबते. ते एक एक्झाम साठी त्यांचं पूर्ण लाईफ डिपेंड करतं त्याच्यावर. मला असं वाटतं की सिस्टम बदलली पाहिजे, नॉट जस्ट रिझायनेशन, टू सेव्ह आवर फ्युचर. कितवीला आहेस? मी 9th आहे. 9th ला आहे आणि आतापासूनच आंदोलन. We are saving our future. We want the systems to be changed, not resignation. तुझ्याकडे काय म्हणते तुमचं? या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. जल्लोष तर असणार, कारण काही जेनजी आहे ते कोणाचं ऐकणार नाहीत आणि ज्याप्रमाणे आपलं सिस्टम होतं त्याप्रमाणे हे कधी ना कधी तर पाहिजेच होतं. आणि मला एवढंच म्हणणं आहे की एज्युकेशन फ्री झालं पाहिजे. जे बेसिक नीड्स आहेत मुलांच्या त्या तर पूर्ण झाल्या पाहिजे, कारण का पेपर लीक भरपूर होत आहेत. आता नीट आणि युजीसी नेटचा पण पेपर लीक झाला, तो एनटीए वाल्यांना माहित पण नाही अजून तो पेपर लीक झालाय. तर मला असं वाटतं की जेनजी लोकांनी आपल्याला सपोर्ट केला पाहिजे आणि प्रत्येक जनरेशनने सपोर्ट केला पाहिजे. या रिझाईन नंतर अभिजित तिपके एक म्हणाले होते, दुनिया जितकी आहे झुकाने वाला. हा बरोबरच आहे. सरकार आमचं आहे, सरकारला आम्ही निवडून दिलंय. ते लोकांनी काय होऊन नाही करत सरकार, आम्ही त्यांना निवडून पाठवतो. आमचे प्रश्न त्यांनी मांडले पाहिजे, त्यांनी त्यांचे प्रश्न नाही मांडले पाहिजे. तुमच्याकडे तो आप क्या क्या कहना है इसके ऊपर? पूरे जो इस तरह से आप यहाँ पर आए हुए हो, जिस तरह से जंतर मंतर पे भी प्रोटेस्ट चल रहा था, वहाँ पर लाठीचार्ज जो हुआ, लेकिन इस्तीफा होने वाला तो हो गया. मतलब खुश है, इस्तीफा दे दिया है. लेकिन द थिंग इज रुक तो गया है, पर अकाउंटेबिलिटी कौन लेगा कि आगे ये सब चीजें हो ना? इतने जो स्टूडेंट्स ने सुसाइड किया है, इसकी आगे अकाउंटेबिलिटी कौन लेगा कि ये सब चीजें फिर से रिपीट नहीं होगी? हर बार क्या हमको प्रोटेस्ट करना पड़ेगा, रोड पर आना पड़ेगा सब चीजें रुकवाने के लिए? वही सवाल है जिस तरह से आपने अभी खड़ा किया कि इस्तीफा हो गया है लेकिन अकाउंटेबिलिटी होती है, लेकिन सरकार कह रहा है कि इसके ऊपर हमारा ध्यान है. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी कह रहे हैं कि मित्रों से वो दोस्तों के ऊपर आ गए, फ्रेंड्स वो कह रहे हैं, और इसके ऊपर पूरा से पूरा कड़क जो शासन है वो करेंगे ऐसा कह रहे हैं. लेकिन फ्रेंड्स, मित्रों से जो फ्रेंड्स तक का था सफर 21 डेज बाद हुआ आफ्टर हिटिंग द जेनजीज विथ सो मच ब्रुटैलिटी. ठीक है, इतना करने के बाद अगर आप जो हमको वो प्यार से बोल रहे हैं, दैट्स नॉट फॉर अस देन.
ठीक है, आपको ये चीज पहले दिन पर ही करना चाहिए था, नॉट आफ्टर 21 days ऑफ हंगर स्ट्राइक, आफ्टर बीटिंग सो मच ऑफ पीपल, और 12 साल पहले करना चाहिए था, करेक्ट। ये सब चीजें आफ्टर 12 years, आफ्टर सो मेनी पीपल कमिंग ऑन स्ट्रीट आप कर रहे हो, देन दैट इज नॉट गुड फॉर अस, हमारे लिए वो चीज मायने नहीं रखेगा। क्या लगता है इसके आगे का स्टेप क्या होना चाहिए? अभी जो उन्होंने बोला है कि वो सुधार करेंगे सिस्टम, उसका अश्योरेंस चाहिए हम लोगों को। हम भी यूथ है, हमारे पीछे भी लोग हैं, वी हैव सफर्ड बट वी डोंट वांट देम टू सफर। तुमच्याकडे येतो, काय म्हणणं तुमचं, काय सांगाल या सगळ्यावर? मी तर सांगते एज्युकेशन फ्री केलं पाहिजे, कारण आता स्कूलच्या फीज एवढ्या वाढल्यात की लोकांना, आणि प्रायव्हेट स्कूलमध्येच टाकायला लागतंय लोकांना. त्यामुळे गव्हर्नमेंट स्कूल असे करा म्हणजे की सगळ्यांना ऍडमिशन घेता येईल. इथे पैसेवाले लोक जातात आहेत, ऍडमिशन घेतात आहेत. कुणाला जर डॉक्टर बनायचं आणि गरीबाची मुलं शिकता येत नाही, तर सगळं फ्री झालं पाहिजे असं म्हणते. त्यामध्ये कुठेतरी ज्या प्रकारे तुम्ही आंदोलन करतायत, मात्र जे सत्ता बाकावर आहेत, जे विरोधी बाकावर बसलेत, ते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत. त्यांच्या काळात झालं, आमच्या काळात झालं, याबाबत काय म्हणणं तुमचं? नाही, सगळ्यांच्या काळात झालं, आपण सुधारायला पाहिजे. जो आहे त्यांनी सुधारावं असं मला वाटतं, आणि नक्कीच मोदींनी राजीनामा द्यावा असं मला वाटतं, आणि चांगल्या माणसाच्या हातात सत्ता द्यावी. म्हणजे जो चांगला आणि खरंच मनापासून, कुठल्या सत्तेत आहे त्याचं नाही, चांगल्या माणसापासून सुरुवात व्हावी. नक्कीच अजून पाहतोय आपण या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्याशी आपण बातचीत करणार. या ठिकाणी आपण पाहतो की सगळे तरुण मंडळ त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. इस्तीफा तो हो चुका है, राजीनामा तो झालेला है, काय पुढचं मागणी आहे? हमें अकाउंटेबिलिटी अभी भी नहीं मिली है। मेरा सवाल है, मैंने 2 बार नीट दिया, 24 में नीट दिया, 26 में मैंने नीट दिया, दोनों साल पेपर लीक हो गया, इस साल भी दिया पेपर लीक हो गया। बहुत मुश्किल से पैसे आते हैं, पैसे नहीं होते, हर कोई अफोर्ड नहीं कर पाता नीट का। क्लासेस की बहुत महंगी फीसें होती है, उसको पूरा साल भर मेहनत अफोर्ड करते हैं और बहुत मेहनत से पेपर देते हैं और पेपर लीक हो जाता है। इसमें हाथ में पोस्टर्स है, ये जो मैं अभी देख रहा हूँ यहाँ पर, मेरे को एक सवाल उठ रहा है कि जिस तरह से हम लोग ने यहाँ पर प्रोटेस्ट देखे, उसमें जो घोषणाएं दी जाती है वही पोस्टर्स पे रहती है, लेकिन ये जो प्रोटेस्ट है उसमें पोस्टर जो मीम के ऊपर तैयार हुआ, आधे पोस्टर ऑलमोस्ट मीम से इंस्पायर्ड है। ये मीम, हम जेंजी में ना मीम बहुत मायने रखता है कि देखोगे ना, ऑलमोस्ट आधे से ज्यादा पोस्टर मीम से इंस्पायर होते हैं। हमारे किसी को डिस्पेक्ट नहीं है, बट हमने मतलब अटेंशन के लिए, चीजों के लिए मतलब प्रोसेस निकलते ये अटेंशन ग्रैब करेगा, ये तुम्हारे दिमाग में बैठेगा, तुम घर जाओगे सोचोगे हाँ इसने रिजाइन किया, मिल गया, अकाउंटेबिलिटी अभी भी मिली है। क्या करना चाहिए उसके लिए? बराबर देखो, हमारे लिए एग्जाम से बहुत है, तुम्हारे लिए क्या एग्जाम है? यू कैन जो मतलब असाइन एंट्रेंस टेस्ट, जैसे कोई पार्लियामेंट में आ रहा है, कोई नॉर्मल एंट्रेंस हो, कुछ बताओ भाई, चाय बेचने वाले आ रहे, सब आ रहे, तो कुछ तो कंट्रीब्यूट होगा। वी वांट ओनली जस्टिस, और कुछ नहीं चाहिए। काय म्हणणं तुझं?